बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा. गेल्या 2 दिवसापासून देवेंद्र फडणवीसांची आणि एकनाथ शिंदेची मी केमिस्ट्री पाहतोय. कशा प्रकारे सारं काही आलबेल असल्यासारखं दाखवलं जातंय. म्हणजे कसं असतं, मी मारतो तू रडल्यासारखं कर, हा प्रकार उभा महाराष्ट्र रोज पाहतोय. गेल्या 2 दिवसापासून मी तरी पाहतोय. या देवेंद्र फडणवीसांमध्ये आणि एकनाथ शिंदेमध्ये एक वेगळी केमिस्ट्री आहे. कारण ह्यांना माहिती आहे, हा शिंदे गट नावाचा हा जी कोणी टोळी आहे, हा कोणी पक्ष नाही, हे आपलंच पिल्लू आहे. याला फक्त दाखवण्यासाठी वेगळं दाखवलं जातंय. हे अजित पवार गट नावाचं हे आपलंच पिल्लू आहे, याला दाखवण्यासाठी वेगळं दाखवलं जातंय. कारण मी विचार करत होतो, जर खरंच ही 2 गट किंवा हे दोनही टोळ्या ह्यांच्यासोबत जर नसत्या तर एकट्या भारतीय जनता पक्षाला एवढ्या जागा दाखवणं, खरंच एवढ्या जागा दाखवणं, कशाच्या तरी जीवावर दाखवणं, हे खरंच शक्य झालं असतं का? तर ह्या टोळ्यांची मदत फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. कारण एकट्या भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या 133, त्यानंतर ह्या 57, ह्या 41-42 जागा, म्हणजे जवळपास भारतीय जनता पक्ष 200 पार दाखवताना यांना थोड्याशा अडचणी आल्या असत्या. तुम्हाला वाटत नाही का या गोष्टी? बघा, विचार करा, एकट्या भारतीय जनता पक्षाला 200 पार जागा दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये याचं एक वेगळं चित्र गेलं असतं. त्यामुळे ह्या टोळ्यांची आज झालेली मदत ही फार मोठी मदत आहे आणि त्यातून टोळ्यांचंही फावलेलं आहे. एका काळासाठी 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे, कुणाला तरी उपमुख्यमंत्री पद, पण कुणाला तरी जे आहेत ना उपमुख्यमंत्री बनलेले, त्यांना ते उपमुख्यमंत्री पद इकडेही मिळत होतं. इकडे नवीन काय मिळालं मला माहिती नाही. आणि असाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कदाचित भविष्यात यांच्याकडेच गेला असता. माहित नाही यांचा काय फायदा झाला, कारण त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ते विशेष आनंद दिसत नाही. पण ह्या टोळीचं, विशेषतः शिंदे टोळीविषयी मी तुम्हाला आज सांगेल. ह्या टोळीची काही वैशिष्ट्ये सांगतो. जे कालपासून मीडियामध्ये सांगितलं जातंय की आमचा कुठलाही दबाव नाहीये किंवा आमचा कुठलाही प्रेशर नाहीये, हे सरकार बनवण्यामध्ये आम्ही काहीही बोलणार नाही. जे काही दिल्लीच्या त्यांच्या हायकमांडला, भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडला जे काही मंजूर असेल ते आम्हालाही मान्य असेल. मला खरं तर नवल वाटलं, म्हणजे तुम्ही एनडीएचे घटक आहात वगैरे वगैरे, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल, तुम्ही पाहिला देखील असाल. आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत, एनडीएचे वरिष्ठ नेतृत्व हे मोदी शहा आहेत. जसा ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत चांगला निर्णय घेतील तसं ते आमच्याही बाबतीत चांगला निर्णय घेतील आणि मला वाटत नाही ते आमच्या बाबतीत काही दुजाभाव करतील. त्यामुळे मी माझा निर्णय मी त्यांच्यावर सोडून दिलेला आहे. बघा बरं का, ही एवढी सामंजस्याची भूमिका आणि त्यावेळेसचे खिशातले राजीनामे, हा एवढा ड्रास्टिक चेंज, हा एवढा आमूलाग्र बदल झाला कसा बुवा? हा आमूलाग्र बदल हा ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयचा आमूलाग्र बदल आहे. याच्यात काही नवीन तुम्हाला वेगळं मी सांगत नाहीये. पण भारतीय जनता पक्षाला या शिंदेच्या बंडाशिवाय महाराष्ट्रात हे बेकायदेशीर सरकार आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्या विशिष्ट काळासाठी त्यांना ते मुख्यमंत्रीपद दिलं गेलं होतं. हे स्वतः देवेंद्र फडणवीसांनाही माहिती नव्हतं आणि स्वतः एकनाथ शिंदेंनाही माहिती नव्हतं की हे मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळणार आहे किंवा आपल्याला उपमुख्यमंत्री पदी बसावं लागणार आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा केंद्रीय भारतीय जनता पक्षाचा, म्हणजे केंद्रातल्या नेतृत्वाचा एक स्वार्थ होता. हे सरकार खरंच किती टिकेल याची खात्री केंद्राला देखील नव्हती. त्यामुळे टिकलं म्हणजे गाजराची पुंगी, वाजली तर वाजली तर मोडून खाल्ली. म्हणजे टिकलं तरी ह्यांचा फायदा आणि नाही टिकलं तरी ह्यांचाच फायदा. फक्त आपल्या नेत्याचं नाव कुठे बदनाम नको व्हायला म्हणून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेना तिथे बसवण्यात आलं होतं. म्हणजे देवेंद्र फडणवीसाची कुठलीही तिथे बदनामी होणार नाही याची ती तजवीज केली गेली होती. पण आजची सिच्युएशन पाहता, आजची परिस्थिती पाहता मी तुम्हाला एक गोष्ट इथे आवर्जून सांगतो. आज ज्या वेळेस एकनाथ शिंदेकडनं ही स्टेटमेंट होत आहेत की आमचा याच्यामध्ये काहीही दबाव नसणार आहे, जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल, याचा अर्थ तुम्हाला सांगतो की आता तुम्ही जो घ्याल तो आमचाही निर्णय असणार आहे. कारण त्यांना आता ही शिंदे टोळी, ही अजित पवार टोळी हे स्पष्टपणे दाखवायचंय की आम्ही कसे एकरूप झालेलो आहोत, कसे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी एकरूप आहोत आणि जिथे भारतीय जनता पक्ष आम्हाला नेईल तिकडे आम्ही वाहवत वाहवत जाणार आहोत. कारण शेवटी हे सारं यश हे भारतीय जनता पक्षाचं यश आहे. ज्या ज्या गोष्टी मॅनेज झालेल्या आहेत
हे यश त्याचं आहे आणि हे यश भारतीय जनता पक्षाचं यश आहे. त्यामुळे आज आम्ही अशा बोलण्याच्या सिच्युएशन मध्ये, परिस्थितीमध्ये नाही की आम्ही तुमच्या विरोधात आहोत. हे सारं यशच मुळात त्यांचं आहे. कित्येक जागा तुम्ही पहा, गावांचं मतदान असतं 300 मतांचं, झालेलं मतदान 600 मतांचं असतं. विरोधकांना जवळपास 250 मतं मिळालेली असतात आणि शिंदे गटाला 25 मतं मिळायच्या ऐवजी तिथे 325 मतं मिळालेली असतात. म्हणजे हे जे वाढीवचं मतदान केलेलं आहे, हे सारं ह्यांना गेलेलं मतदान आहे, याची जाण ह्यांना थोडी तरी असणार. कारण नाहीतर आपलं 25चं मतदान झालं असतं, जिथे शिवसेनेच्या उमेदवारांना 200चं मतदान आणि आपल्याला 25चं मतदान झालं असतं. याची थोडी तरी तर जाण असणार. आणि आज अशी परिस्थिती आहे, खरंच मला मीडियाने सांगावं. तर सुरुवातीला तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, काय म्हणतायत बघा. किती तो उसना आव आणला जातोय की मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा म्हणजे मी कुठेही ते इच्छुक नाही, जे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व म्हणजे निर्णय घेईल तो घेणार, तो निर्णय मला मान्य असेल. तर पहा ना एकदा हा व्हिडिओ काय म्हणतायत. मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता. मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना, तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे, हे कधी मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी, सगळं करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून किंवा NDA, आमचे NDA, देशामध्ये NDA आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. त्यामुळे अगदी खरं सांगायचं झालं ना शिवसैनिकांनो, तर ह्यांचा कोण मुख्यमंत्री बनतो याच्यामध्ये मला अजिबात रस नाही. मग देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, अजित पवार असो, मला अजिबात रस नाही. ज्याला बनायचे त्यांनी बनवू शकता. आमचा काय संबंध या सगळ्या गोष्टींशी? पण संबंध त्यावेळेस येतो ज्यावेळेस जाणून बुजून आम्ही कसे एकरूप आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतात. आम्ही कसे एका मताचे आहोत, कशी एकमताने पुढे चाललेलो आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतात. खरं सांगा, आज हे या परिस्थितीत आहेत का की आम्ही मुख्यमंत्रीपद जर दिलं नाही तर आम्ही बंडाळी करू, आम्ही तुमच्या ह्या युतीतून बाहेर पडू, अशा परिस्थितीत हे आहेत का? कारण जे काही यश आहे ते भारतीय जनता पक्षाचं यश आहे. आज ह्यांनी फक्त अरे केलं तर ह्यांना कार्य करून बाहेर काढण्यात येईल. भारतीय जनता पक्ष आज बहुमताच्या जवळ आहे. यांच्याच पक्षातले म्हणजे शिंदे टोळीतले जवळपास 16 आमदार हे भारतीय जनता पक्षातले उमेदवार आहेत आणि अजित पवार गटातले जवळपास 9 आमदार हे भारतीय जनता पक्षातले उमेदवार आहेत. केव्हाही माणसं बाहेर येऊन भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करू शकतं. अशा परिस्थितीमध्ये यांची बोलण्याची ऐपत तरी आहे का? माझ्या तोंडी शब्द वेगळे नव्हते, पण ऐपत तरी आहे का? साध्या गोष्टी आहेत. त्यामुळे अशा परिस्थिती, आणि असंही जरी नसतं तरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जायची ताकद ह्यांच्यामध्ये नाही. आणि हे गट फक्त नावाला तुमच्या आमच्या डोळ्यांसमोर दाखवण्यासाठी एक गट आहेत, पण हे आतून आहेत भारतीय जनता पक्षच. मी तुम्हाला अनेक गोष्टी याच्यासाठी सांगू शकतो, पण ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सर्वांना चांगल्याच माहिती आहेत. कारण आता कसं झालंय, हे सगळं सहन करायचंय आपल्याला. आपल्या डोळ्यात देखत काही गोष्टी घडतात, या सगळ्या सहन करायच्या. सहन करण्याशिवाय काही पर्याय दिसत नाही. या ईव्हीएमच्या विरोधात, या सगळ्या मतमोजणीच्या विरोधात एक विशिष्ट आंदोलन उभं करायची गरज आहे आणि त्याच्या दृष्टीनेच पावलं चालू आहेत. पाहूयात नेमकं काय घडतंय या सगळ्याच्या बाबतीत. तुम्हाला सर्वांसमोर ही सगळी माहिती देईलच. तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय, पण या सगळ्या गोष्टी बारीक लक्ष ठेवा. हे सगळे म्हणतायत ना आम्ही सगळे एकरूप आहोत, एका मताचे आहोत, तुमची सध्याच्या परिस्थितीला लायकी नाहीये की आपण ह्या सगळ्याच्या विरोधात आवाज उचलू. असो, सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.